शौविक चक्रवर्तीला सध्या अटक झाली आहे। शौविक चक्रवर्तीबरोबर सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली आहे। सुशांत सिंग प्रकरणी मिरांडा शौविक यांना अटक करण्यात आली आहे। ड्रग घेतल्याची दोघांनी कबुली दिली आहे। दोघांची दिवसभर आज नार्कोटिक्स ब्युरोने चौकशी केली। या चौकशीअंती या दोघांनीही आपण ड्रग सेवन केल्याचं मान्य केलं आणि त्यामुळे या दोघांनाही आता अटक करण्यात आली आहे। सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती यांना अटक झालेली आहे। सध्याच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती या दोघांना अटक झाली आहे। आज दिवसभर नार्कोटिक्स ब्युरोनं शौविक आणि सॅम्युअलची चौकशी केली आणि या दोघांनी ड्रग सेवन केल्याची कबुली दिल्यानंतर आता दोघांनाही अटक करण्यात आली आहे। नार्कोटिक्स ब्युरोनं धाडींचं सत्र सुरू ठेवलं आहे। एनसीबीनं मुंबईतील ड्रग माफियांच्या जाळ्यात घुसून 4 ड्रग पेडलर्स आहेत त्यांना अटक केली होती। त्याचबरोबर काही महत्त्वाचे पुरावे सुद्धा एनसीबीनं गोळा केलेत। यातला महत्त्वाचा पेडलर अब्दुल वासितला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज वासित, सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती यांना एकत्र बसवून चौकशी केली। त्यामध्ये मिरांडानं अनेक खुलासे केलेत। सकाळी 10:15 वाजता एनसीबीनं शौविकला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली। गेल्या 7 ते 8 तासात शौविकची चौकशी सुरूच होती। सॅम्युअल मिरांडानी आणि शौविकनं या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे केल्यानं आता त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। या सगळ्याचा तपास करताना आता एनसीबीच्या ताब्यात एकूण 4 ड्रग पेडलर आहेत। अब्दुल्ला ताब्यात घेतल्यामुळे शौविकच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यामुळे शौविकची आज चौकशी करून त्याला उद्या कोर्टासमोर हजर केलं जाईल अशी शक्यता आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्तीला सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। आज दिवसभर एनसीबीने या दोघांची चौकशी केली होती। ड्रग पेडलर अब्दुल वासितलाही ताब्यात घेतलं होतं। वासितला 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आणि या संदर्भात आपण आता अधिक चर्चा करूयात। आमचे सहकारी विशाल पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, सॅम्युअल मिरांडा आणि शौविक या दोघांनाही आता अटक करण्यात आली आहे। ही सगळ्यात मोठी आतापर्यंतची कारवाई आपल्याला म्हणता येईल सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातली। निश्चितच आहे भूषण, ज्या प्रकारे आपण बघतोय की सीबीआय जी आहे ती इन ॲक्शन आलेली होती आणि ज्या वेळेला पोलिसांवरती अनेक प्रश्न उपस्थित केले त्यानंतर सीबीआयकडे हा संपूर्ण तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला होता। वर्ग करण्यात आल्यानंतर सगळ्यात आधी तपासाची जी चक्र आहे ती रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि त्याचबरोबर मिरांडा, ज्याचं नाव हे आतापर्यंत ड्रग पेडलर म्हणून आतापर्यंत घेतलं जात होतं, या सर्वांच्या चौकशीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं आपण पाहिलं होतं भूषण। आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी जी आपल्यापर्यंत येते की एनसीबीनं या संदर्भामध्ये आता शौविकला ताब्यामध्ये घेतलेलं आहे। आणि यामागचं मुख्य कारण असं आहे की शौविक चक्रवर्ती याच्यावरती यापूर्वी देखील सुशांत सिंग राजपूत याच्या अकाउंटमधून ॲडमिशन संदर्भातले असतील किंवा विविध कारणांसाठी पैसा खर्च झाल्याचं समोर आलेलं होतं। आणि त्यानंतर संशयाची सुई जी आहे ती सगळ्यात आधी वळलेली होती, ती म्हणजे ड्रग पेडलर्स आणि ड्रग्सचा सर्वात मोठा जो आहे तो पुरवठा हा सुशांत सिंग राजपूतला केला जात होता का, सातत्याने त्याला गुंगीमध्ये ठेवण्यासाठी या ड्रग्सचा पुरवठा केला जात होता का। आणि या संदर्भामधले रिया चक्रवर्तीचे अनेक असलेले आतापर्यंतचे जे व्हॉट्सॲप चॅट्स होते ते देखील समोर आलेले होते। आणि रिया चक्रवर्तीनं अनेक वेळा ड्रग पेडलर्स बरोबर काही चॅट केल्याचं देखील समोर आलेलं होतं। अनेक वेळेला हा माल संपलेला आहे का, हा माल आपल्याला मिळू शकतो का, अशा प्रकारचे काही कोडवर्ड मधले जे आहे ते चॅटिंग देखील झाल्याचं पाहिलेलं होतं। आणि त्यानंतर अखेर या क्षणाला एनसीबीच्या समोर सगळ्यात मोठी जी आहे ती बातमी समोर येते आणि ती म्हणजे अशी की
की शौविक चक्रवर्तीनं हे अखेर मान्य केलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत याला आतापर्यंत ड्रग्सचा पुरवठा हा केला गेलेला होता. त्यामुळे यापूर्वी जसं आपण पाहिलं की सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली आहे की त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि मग स्लो पॉयझनिंग किंवा अशा प्रकारचे अनेक अँगल्स निघत असताना दुसरीकडे आता ड्रग्स संदर्भातली देखील सर्वात मोठी माहिती जी आहे ती आपल्या समोर येताना दिसते. खरं तर सकाळी 10:15 एनसीबीनं सगळ्यात आधी शौविकला आपल्या ताब्यात घेतलेलं होतं. त्यानंतर 12:10 त्याच्या चौकशीला देखील सुरुवात झालेली होती, जी सलग 5 ते 7 तासांपर्यंत सुरू असल्याचं कळलं. त्यामध्ये शौविकला अनेक प्रश्न जे आहेत ते एनसीबी कडून देखील विचारण्यात आलेले होते. सीबीआयच्या या तपासामध्ये सुरुवातीपासूनच रडारवरती असलेली रिया चक्रवर्ती आणि रिया चक्रवर्ती नंतर रिया चक्रवर्तीचे आई वडील असतील त्यांची देखील सातत्यानं चौकशी सुरू होती आणि ज्या वेळेला या संदर्भामध्ये मिरांडाचं नाव समोर आलेलं आहे, मिरांडाला देखील यावेळेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर शौविकला देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि शौविकनं हे मान्य केलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत याच्यासाठी रिया ही सातत्यानं ड्रग्सचा पुरवठा करत होती. सुशांत सिंग राजपूतला लागणारं जे ड्रग्ज आहे त्याची संपूर्ण अरेंजमेंट ही रिया चक्रवर्ती करून केली जात होती. त्यामुळे रिया चक्रवर्ती ज्या संशयामध्ये होती अखेर त्यावरती शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट होताना दिसतंय की सुशांत सिंग राजपूतला सगळ्यात जास्त ड्रग्सचा पुरवठा जो आहे तो पुरवण्यासाठी रिया चक्रवर्ती या पेडलर्सच्या नेहमी आणि सातत्यानं जी आहे ती संपर्कात असल्याचा आता निष्पन्न झालं आहे. त्यामुळे जी आपण ताजी दृश्य देखील पाहू शकतोय की ज्यामध्ये आता शौमिकला आणि त्याचबरोबर मिरांडा या दोघांना देखील ताब्यात घेण्याचं आल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे भूषण असं आहे की या गोष्टीचा वेगळा अँगल आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. हत्या आत्महत्या या प्रकरणाच्या पलीकडे जाऊन बॉलिवूडमध्ये ज्या प्रकारे ड्रग्सचा पुरवठा केला जातो आणि या संदर्भात कंगना रनौतनं देखील सातत्यानं आरोप केलेले होते आणि नार्कोटिक्स डिपार्टमेंटला आपण या संदर्भातली संपूर्ण माहिती देऊ, मला फक्त सुरक्षा पुरवा असं जी तिने मागणी केलेली होती त्यावरती कुठेतरी शिक्कामोर्तब होताना दिसतंय. भूषण विशाल, अगदी खरं आहे. आपण पाहतोय आता यामुळे बॉलिवूडमध्ये नार्कोटिक्सचा किती मोठ्या प्रमाणात वापर होत असेल अशी एक शक्यता कंगनाच्या वक्तव्याने निर्माण झाली होती. मात्र आता या दोघांच्या अटकेनंतर त्यावरती शिक्कामोर्तब होताना दिसतंय. जे ड्रग पेडलर ताब्यात घेतलेत त्यांच्यामुळे अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे का? निश्चितच आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं भूषण की आताची जी ताजी अपडेट आपल्यापर्यंत येते की आज शौविक चक्रवर्तीची तब्बल 9 तासांची चौकशी पूर्ण झाली. 9 तासांच्या संपूर्ण चौकशीनंतर जर सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये आतापर्यंत जसं आपण पाहिलं की पोलिसांनी साधा FIR सुद्धा दाखल केलेला नव्हता आणि FIR दाखल केला नाही, त्यामुळे संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर सगळ्यात आधी सीबीआयकडे हे प्रकरण पुन्हा एकदा वर्ग करण्यात आलं. सीबीआयकडे वर्ग केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये ही पहिली अटक आहे, याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष वेधावं लागतंय. या मागचं मुख्य कारण असं की आतापर्यंत कुणालाही या प्रकरणामध्ये अटक झालेली नव्हती. मात्र सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली अटक ही आता शौविक चक्रवर्तीची झालेली आहे. यापूर्वी रिया चक्रवर्ती जी आहे ती शौविकची बहीण आहे आणि रियाच्या सातत्यानं आपण पाहिलं की सगळ्यात आधी पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ईडीकडे हे प्रकरण गेलेलं होतं. ईडीकडून देखील कसून चौकशी झालेली असताना त्यावेळेला फक्त रिया आणि रियाच्या वडिलांची या संदर्भामध्ये चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुढचा टप्पा म्हणून शौविकचं नाव हे सातत्यानं समोर येत होतं. कारण की ज्या वेळेला सुशांत सिंग राजपूतच्या अकाउंटमधून ज्या प्रकारचे आतापर्यंत झालेले संपूर्ण जे ट्रान्झॅक्शन्स होते त्यामध्ये शौविकचं नाव देखील पुढारलेलं होतं आणि शौविकवरती देखील अनेक वेळेला खर्च झाल्याचं समोर आलेलं होतं. मात्र आता अखेर ज्यावेळेला शौविकला अटक करण्यात आलेली आहे आणि मिरांडाला देखील ज्यावेळेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढची अटक ही रिया चक्रवर्तीची होते की काय असा देखील आता खुलासा होण्याची शक्यता अगदी काही क्षणामध्ये देखील समोर येण्याची शक्यता आहे. आणि दुसरं जे भूषण आपण विचारलं की या संदर्भातली जी यादी आहे म्हणजे जसं आपण पाहिलेलं होतं की सीबीआयनं संपूर्ण तपासणी केल्यानंतर जवळपास 20 जण हे अशा प्रकारच्या ड्रग्ज माफियांच्या संपर्कात असल्याचा आणि अनेक मोठ्या बॉलिवूडमधील धेंडांची नावं देखील समोर येण्याची शक्यता होती आणि त्यावेळेला हे प्रकरण कुठेतरी शांत होताना दिसलं. मात्र आता ज्यावेळेला शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली आहे तर बॉलिवूडमध्ये जे लोक अशा पेडलर्सच्या संबंधात आहेत किंवा संपर्कात आहेत, जसं कंगनाने यापूर्वी सांगितलेलं होतं की बॉलिवूडच्या ज्या होणाऱ्या विविध पार्ट्या आहेत या पार्ट्यांमध्ये कोकेनला सर्वाधिक मागणी असते. मात्र जर अशा प्रकारे खरोखरच या पार्टीजमध्ये ज्या पर्सनल पार्टीज असतात किंवा प्रायव्हेट पार्टीज ज्याला म्हटलं जातं यामध्ये जर अशा प्रकारची खरोखर ड्रग्सची मागणी सातत्यानं होत असेल तर खरोखर धक्कादायक नावं देखील समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही. दुसरीकडे आपण पाहिलं की राज्यभरामध्ये आज रान पेटलेलं होतं ते म्हणजे शिवसेना विरुद्ध कंगना रनौत. कारण कंगना रनौतनं थेटपणे संजय राऊतांचं नाव घेत आपल्याला मुंबईमध्ये येऊ दिलं जाणार नाही आणि मग मुंबई कोणाच्या बापाची आहे का, त्याचबरोबर अशा प्रकारचे कॉन्ट्रोवर्शियल ट्विट हे अगदी काही क्षणांपर्यंत देखील तिनं केल्याचं समोर आलेलं होतं. आणि ज्यावेळेला ड्रग्स संदर्भातला हा खुलासा होतोय शौविकला आणि मिरांडाला ज्यावेळेला ताब्यात घेण्यात येत आहे, अटक करण्यात येते, त्यानंतर मात्र खरोखरच आहे की
अनेक नावं यामध्ये समोर येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी पुढे वाढण्याची शक्यता आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की सगळ्यात पहिली अटक म्हणून आता शौविक चक्रवर्तीची अटक याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष ठेवावंच लागणार आहे. भूषण, विशाल, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात आणि तो म्हणजे रियाला अटक होणार का, रियाच्या चौकशीत काय निष्पन्न झालं याची उत्सुकता सगळ्यांना होती. आज जेव्हा रियाच्या घरी झाडाझडती झाली, सीबीआय पोहोचली, त्यांनी तिथे अनेक तिचे लॅपटॉप्स असतील किंवा मोबाईल अशा काही गोष्टी त्यांनी हस्तगत केल्या आणि त्यामुळे रियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे का? निश्चितच आहे. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत हे एकमेकांसोबत राहत आहे हे अख्ख्या बॉलिवूडला तर माहिती होतच. त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर रिया चक्रवर्तीनं आपलं घर सोडलं. घर सोडल्यानंतर सुशांत सिंग राजपूतच्या घरातून बाहेर पडल्यानंतर महेश भट्ट यांच्याबरोबर झालेलं चॅट हे सगळ्यात आधी सगळ्या लोकांसमोर आलेलं होतं, ज्यामध्ये तिने म्हटलेलं होतं की आज घर सोडत असताना मला मोकळा श्वास घ्यावासा वाटतोय आणि म्हणून आपण हे घर सोडत असल्याचं तिनं महेश भट्ट यांच्याशी केलेल्या चॅटमधून समोर आलेलं होतं. त्यानंतर महेश भट्ट यांनी सांगितलेलं होतं की खरोखर या सर्व प्रकरणांपासून आता दूर राहा, स्वच्छंदी राहा आणि स्वतःचं जगणं करायला तू शिक. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जसं आपण म्हणताय की ज्या वेळेला चॅटिंग किंवा सीबीआयनं ज्या काही गोष्टी ताब्यामध्ये घेतलेल्या, कारण रिया चक्रवर्ती असेल, रिया चक्रवर्तीनं सुरुवातीच्या काळामध्ये बँड्रा पोलीस स्टेशनमध्ये असलेले जे पोलीस ऑफिसर्स आहे त्यांना सातत्यानं केलेले कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा मग नीरज जो सातत्यानं सुशांत सिंग राजपूतचा केअरटेकर म्हणून घरामध्ये काम करत असल्याचं निष्पन्न झालेलं होतं, त्याला देखील अनेक वेळा सुशांतच्या आत्महत्येनंतर कॉल केलेले समोर आलेलं होतं. त्याचबरोबर जो त्याचा मित्र आहे त्याला देखील अनेक वेळा रियानं कॉल केलेले होते. या कॉल्स मागचं मुख्य कारण काय आहे असा संशय यापूर्वी देखील वर्तवला गेलेला होता. आणि त्यानंतर आज ज्या वेळेला रिया चक्रवर्तीचे लॅपटॉप्स असतील किंवा टेक्नॉलॉजी जी ती वापरत असेल, तिच्याकडे असलेले मोबाईल फोन्स असतील, हे ताब्यात घेतल्यानंतर या संदर्भातला आणखी खुलासा होण्याची शक्यता आहे. आणि जसं दिवसभर चर्चा सुरू होती किंवा गेल्या 2 दिवसांपासून रिया चक्रवर्तीची कुठल्याही प्रकारची जी आहे ती आतापर्यंत चौकशी झाली नव्हती, कारण रिया चक्रवर्तीचे पॅरेंट्स असतील किंवा सुशांत सिंग राजपूतचे वडील असतील यांच्या चौकशी या सातत्यानं होत होत्या. त्यामध्ये देखील मितू सिंग जी बहीण आहे सुशांत सिंग राजपूतची, तिची देखील चौकशी होणार होती, ज्या दिवशी तिनं चौकशीला ती आलेलीच नव्हती. मात्र या चौकशी होत असताना रिया चक्रवर्तीची चौकशी का होत नाहीये, त्यानंतर मात्र एक प्रश्न उपस्थित झाला. थोडक्यात आता हे बघायला लागेल की आपल्याला रिया चक्रवर्तीची अटक होते का या संदर्भात सीबीआय कडनं काही आता स्टेटमेंट येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद विशाल या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी. आपण बघतोय आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणी महत्त्वाची ही बातमी. दोघांना अटक झाली आहे आणि त्यामध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना सीबीआयनं अटक केली आहे.